गली न्यूज। अदानी हटाओ, अदानी हटाओ, अरे धारावी बचाओ। मंच पर विराजित सभी पार्टियों के सम्मानीय नेता कार्यकर्ता दल और सभी डिजिटल तथा प्रिंट माध्यम के प्रतिनिधि और आप सभी धारावी के भाई बहन। हालांकि मराठी में बोलना था पर बहुत सारे लोगों ने कहा कि ताई ये धारावी है, ये मिनी इंडिया है। मिनी इंडिया है तो थोड़ा कॉस्मोपॉलिटन पॉपुलेशन है, बहुत सारे लोगों को थोड़ी दिक्कत हो जाएगी। हो सके तो ताई जरा हिंदी में अगर बात करेंगी तो और ज्यादा लोग समझ पाएंगे। कोशिश करूंगी कि मैं आप तक अपनी बात पहुंचाऊं। आपने बहुत लोगों को सुना है और इतनी बड़ी तादाद में वक्तागण सुनने के पश्चात मैं कुछ और कहूं। मैं कुछ भी कहने से पहले एक बात बता दूं, मैं कोई एसी में बैठकर हवा में बातें करने वालों में से नहीं हूं। मैं फील्ड में काम करती हूं। मैं ग्राउंड रियलिटी थोड़ी उसकी जानकारी लेकर फिर बात करना और बड़ी जिम्मेदारी से बात करना पसंद करती हूँ। सुबह से हम धारावी के अलग अलग तबकों में जा रहे थे और वहाँ के लोगों से मिल रहे थे। वहाँ के लोगों की क्या मुश्किलें हैं वो समझने की कोशिश कर रहे थे। अभी सारे वक्तागण ने कहा कि किस तरह से धारावी के लिए अदानी और ये सारे लोग जुट गया है। शायद आपको पता हो कि कभी कभार हमारे देश में, हमारे राज्य में विनोबा भावे नाम के एक सत्पुरुष थे जिन्होंने एक घोषणा दी थी कि सब भूमि गोपाल की। ये सब भूमि गोपाल की है, गोपाल हम सबके हैं और गोपाल की भूमि पर सबको रहने का हक है। वह हिंदू है, मुसलमान है, सिख है, ईसाई है, बौद्ध है, जैन है, पारसी है, सिंधी है, जो भी है, सब भूमि गोपाल की है। अब वो जमाना नहीं रहा कि सब भूमि गोपाल की बोले। अब नौबत ये आई है कि मोदी बाबा की कृपा से, असीम कृपा से सब भूमि गोपाल की कहने की बजाय सब भूमि अदानी की हो रही है। ये जो सब भूमि अदानी की हो रही है और इसमें जिन जिन लोगों को, जो लोग आहत हो रहे हैं, जिनके घर यहाँ से उठाए जा रहे हैं, जो धारावी से खदेड़े जा रहे हैं, ऐसे धारावी से खदेड़े जाने वाले लोगों के लिए एक कुछ मोर्चा, एक गठबंधन करने की होड़ यहाँ पर हुई। यह बात जरा समझ ले आप सभी। कम से कम मैं यहाँ पर बात रख रही हूँ तो मेरे लिए ये बात बड़ी जरूरी है कि दलों की राजनीति से, दलगत राजनीति से थोड़ा सा ऊपर उठकर जो आम शहरी के हक होते हैं, उन आम शहरियों के हकों पर अपनी बात होनी चाहिए। हम जैसे ही अंदर आ रहे थे तो कुछ पुलिस वाले एकदम से आ गए, अरे ताई आई है। मैंने कहा आतंकी थोड़ी हूँ भाई, इतने सारे पुलिस आए हुए हैं और थोड़े हम कोई बम गोले लेकर आए हैं, मिसाइल लेकर आए हैं। तो बोले नहीं ताई, वो जरा सिक्योरिटी पर्पस है। पता नहीं क्या सिक्योरिटी पर्पस था, लेकिन वो जाने की क्या पर्पस था। फिर थोड़ा अंदर चलते गए तो कुछ लोग और बोलने लगे, फिर कुछ चैनल वाले आए, फिर चैनल वाले बात करने लगे। फिर चैनल वालों ने कहा कि ताई, जो बीजेपी के लोग हैं वो बीजेपी के लोगों ने कुछ बैनर यहाँ पर लगाए हुए हैं और बैनर लगाकर वो कह रहे हैं कि आप लोग तो सिर्फ राजनीति किए जा रहे हो और असल में तो ऐसी कोई बात है नहीं और राजनीति के लिए बस ये सारे मुद्दे उठाए जा रहे हैं। मैंने कहा भाई बैनर कहाँ पर है? तो मुझे बैनर नहीं दिखाता।
शायद आप लोगों ने देखे होंगे, लेकिन मैंने किसी से अभी बैनर देखा। बैनर के कुछ मुद्दे इस तरह से थे, पहले बैनर के मुद्दों पर बात कर लेते हैं। आरोप और जवाब कुछ इस तरह से, यानी कि कितने होशियार लोग हैं कि उनको आरोप भी पता है और उसका जवाब कैसे देना है। क्वेश्चन सेट भी खुद ही सेट कर लिया और आंसर शीट भी खुद ही बना दी और अपने आप एक आंसर क्वेश्चन का खेल खेलने लगे। पहला आरोप कि सभी को धारावी से बाहर निकाला जाएगा, तो वो कहते हैं कि नहीं, ऐसे तो नहीं है, सिर्फ हम अपात्र जो लोग हैं, जो एलिजिबल नहीं है, जो काबिल नहीं है, जो इसकी बेनिफिट नहीं ले पा सकते हैं, जो लीगली हमारे इस क्राइटेरिया में नहीं बैठते हैं, हम सिर्फ उन्हीं लोगों को खदेड़ देंगे, बाकी सारे लोग तो इधर रहेंगे। अब इनके पात्र अपात्र की डेफिनेशन क्या है? तो कह रहे हैं कि 1 जनवरी 2000 के पहले के जितने भी लोग हैं वो यहीं पर रहेंगे और 1 जनवरी 2000 के बाद के जो लोग हैं उनको हम अपात्र कहलाएंगे और जितने पात्र हैं उनको देंगे। 1 जनवरी 2000 के पहले के लोगों को मिलेगा, उसके बाद के लोगों को नहीं मिलेगा। लेकिन ये जरा समझ लीजिए, असल बात कि तय कौन कर रहा है? तय कौन कर रहा है? अदानी ग्रुप तय कर रहा है। हमने आज तक बिजली का बिल, पानी का बिल, हमारी जमीन का टैक्स, हर तरह के टैक्स दिए किसे थे? गवर्नमेंट को दिए थे। अगर हमने गवर्नमेंट को सभी प्रकार के टैक्स दिए थे, तो अदानी कहां से आया बीच में हमारे लिए रूल बनाने वाला? अदानी कौन होते हैं कि जो हमारे लिए रूल बना दे? और क्यों हम अदानी के रूल माने? जो अदानी हमें कहते हैं कि 1 जनवरी 2020 के पहले के पात्र होंगे, 2000 के पहले के पात्र होंगे, उसके बाद के अपात्र होंगे, कौन से अदानी कह रहे हैं? जो अदानी हमारे यहाँ पर कदम रख रहे हैं 2014 के पश्चात, जब बीजेपी यहाँ पर आई, जो खुद 2014 में यहाँ आए हैं, वो हमें 2000 की बात बताएंगे क्या? मुझे काय आमच्या काही कानात भिडे येतात का डोक्याला गोडतील लावतोय आम्ही? आणि तू स्वतः 2014 ला आलास झाले का? आणि तू आम्हाला सांगणार होय की 2000च्या आधीचे पात्र, 2000च्या नंतरचे पात्र, इथे काही इट्टी दांडू खेळायला बसलेत का काय माणसं? कळत नाही काय आम्हाला काय चाललंय ते राजकारण? सोचने वाली बात है कि अगर हम गवर्नमेंट को टैक्स दे रहे हैं तो अदानी क्यों पूछता है? और अगर अदानी रूल बनाता है तो अदानी को क्या हक है? जो खुद 2014 के बाद आया है वो 2000 का रूल कैसे बनाता है? चलिए जरा दूसरा थोड़ा और जरा मुद्दे लेती हूँ। वह कहते हैं कि सभी को घर नहीं मिलेगा, ऐसा हमारा कहना है। तो वह कह रहे हैं कि घर के बदले घर मिलेगा। मैंने घर के बदले घर के बारे में पूछताछ की। मैं हर एक तबके में जाकर खुद वहां पर मिलकर आई, एक गलियारे में जाकर आई। क्या बोल रही थी बूढ़ी औरतें, माएं, बहनें, भाई? क्या बोल रहे थे? वो बोल रहे थे कि ताई, मैं यहाँ पर रहने आई, मैं 70 साल से रह रही हूँ, मैं 60 साल से रह रही हूँ, मैं 50 साल से रह रही हूँ। ताई, मैं 60 साल से यहाँ पर रह रही हूँ और अब मेरे 3 बेटे हैं। अब तब मेरे दिमाग में नहीं आया था ताई कि मैं कोई 1985 में आई, मैं 1990 में आई, मैं 1995 में आई और तब मैंने अपना फोटो पास बनाया, मैंने अपना कार्ड बनाया, लेकिन उसका रिन्यूएशन करना था, ये दिमाग से निकल गया। अब 3 बेटे थे जिनके नाम कब आए हैं? 2000 के बाद आए हैं, क्योंकि पहले समझ में नहीं आया ना नाम लगाना है करके। अब अदानी क्या बोल रहे हैं कि नहीं, हम तो घर के बदले घर देंगे। यानी आप किसको दे रहे हो? जो 65 साल के 70 साल के लोग हैं उनको दे रहे हो, लेकिन उनके जो 3 बेटे हैं, बहुएं हैं, उनका क्या? 3 में से किसको घर मिलेगा?
बाकी बचे हुए 2 का क्या होगा? उनको घर कौन देगा? प्रश्न आहे ना की जर एका माणसाने आधी नाव नोंदवले होते आणि त्याला 1985 ला 90 ला 95 ला कळले नाही की आपण ते नाव आपल्या मुलांचे पण नोंदवायचे, त्याने एकट्याचेच नाव नोंदवले होते आणि नंतर 2000 नंतरचा हा नियम आता आला, पण त्यांच्या 2-3 मुलांची नावं नोंदवलीच गेली नव्हती. मग त्या 3 मुलांची जी वेगवेगळी घरं आहेत त्यांना कुठे घराच्या बदल्यात घर मिळतंय? त्यांना तर तुम्ही सरळ अपात्र म्हणून बाजूला काढायला लागलं ना. याच्यावर काय म्हणणं आहे बरं बीजेपीच्या तमाम अदानीच्या दलालांचं? दलालांना प्रश्न विचारले पाहिजेत ना, कारण त्यांच्यासाठी सोपं आहे दुबई किंवा इकडे तिकडे जाऊन हुक्का पार्लर मध्ये बसून पोरी फिरवणं आणि मग असे व्हिडिओ घेत. असं मला त्याच्यात नाही जायचं त्याच्यावर. काय म्हणजे इतका निर्लज्ज प्रकार आहे की त्यांना बोलूनही कळत नाही आणि तरीही ते प्रभू श्रीरामाचं नाव घेतात. ज्यांना राम कळत नाही, रामाची मर्यादा कळत नाही, राम एक वचनी एक पत्नी होता हेही ज्यांना कळत नाही. असो, मग त्याच्यानंतर त्यांनी एक तिसरं सांगितलं की आरोप है कि छोटे मकान दिए जाएंगे लेकिन हम कह रहे हैं कि 350 स्क्वायर फीट के दिए जाएंगे ना. ऑन पेपर दिले नहीं ना. वर्षाताई स्वागत है. दिए जाएंगे, दिले नहीं है, पेपर नहीं डाला. हमारे गांव की तरफ एक कहावत है, भाइयों मैं मराठवाड़ा से हूँ, थोड़ा बॉर्डर इलाके में हूँ, तो हमारी तरफ क्या कहते हैं पता है? बाबा आएंगे बकरा काटेंगे, बोटे हमको हड्डियां तुमको. बाबा आएंगे बकरा काटेंगे, बोटे हमको हड्डियां तुमको. ऐसा कुछ तुम्हें कार्यक्रम करे ये लोग. ये बोल रहे कि हम 350 का देंगे. अरे देंगे दिलाएंगे कब? पहले आप खदेड़ रहे हो, उसके पहले आप कुछ एमओयू दिखाओ ना, कुछ एमओयू साइन कराओ तो हम माने कि आप दे रहे हो. अदरवाइज हम आप पर विश्वास कैसे रखें कि आप दे रहे हो? और बोल कौन रहा है? ये जो बैनर लगाने वाले हैं ये अदानी नहीं है, समझ लीजिए. ये जो बैनर लावले ना हिंदीत ना, अदानी ने नहीं लावले. अदानी ने ज्यांना 30, 60, 90 चपटी बिर्याणी, अर्थात त्यांची 30, 60, 90 म्हणजे खरंच 30, 60, 90 नसते, तर त्यांची 30, 60, 90 म्हणजे 30 खोके, 60 खोके, 90 खोके अशा पद्धतीचा तो बाजार असतो. हे ज्यांना मिळालेले आहे ते आपल्याला सांगतात की बाबा आएंगे बकरा काटेंगे, बोटे हमको और हड्डियां तुमको. ओळखलं तर पाहिजे. फिर वो कहते हैं कि हम पे आरोप लगाया जा रहा है कि हस्तांतरण नहीं होगा, लेकिन हम बोल रहे हैं कि नियमित प्रक्रिया फिर वही करेंगे. कब करेंगे? कब करेंगे भाई? सुबह मोटरसाइकिल लेके गया था, अब भी देता हूँ बोल के गया, सो फिर 10 साल तक नहीं आया. अभी हमारे घर पर से हाथ रख रहा, क्या करता की क्या नहीं की बाबा. कुछ तो समझ में आना चाहिए ना. काय पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं जातंय. सर्वे नहीं होगा आरोप है, वो कह रहे हैं कि जल्द शुरू होगा. मैं अंदर बस्तियों में गई थी, मैं कुम्हार बस्ती में गई जहाँ मटके बनाए जा रहे हैं. कुम्हार बस्तियों में जब मैं गई तो लोगों ने कहा ताई हम कैसे जाए उन बिल्डिंगों में, हम मटके कैसे बनाए, उधर मिट्टी कहाँ रखे, मटके कहाँ बनाए, मटके कहाँ सुखाए. क्या हमारे मटके बनाने के लिए, मटके सुखाने के लिए, हमारी मिट्टी डलवाने के लिए क्या हमें जगह मिलेगी? तो नहीं मिलेगी. अगर वो जगह नहीं मिलेगी तो वो बंदा खाएगा क्या? उसकी रोजी रोटी का क्या होगा? तो रोजी रोटी पर तो दलाल कुछ नहीं बोल रहे हैं. दलालों को क्या लेना देना है? दलालों का अच्छा चल रहा है, अदानी की कृपा से बढ़िया चल रहा है. दुबई हो या कहीं और देश हो, देश विदेशों में होटल और हुक्का पार्लर बढ़िया चल रहे हैं. चल रहे हैं ना? नाही, माझा अभ्यास कमी असेल, तुम्हाला जास्त माहिती. माझ्याकडे पण याचे व्हिडिओ येतात अधून मधून, फक्त सोमय्याचेच येतात असे नाही, बाकीच्यांचे पण येतात. असो असो. व्यवसाय, कारोबार,
वो कहते हैं जल्द ही मास्टर प्लान बनाएंगे, बनाएंगे, करेंगे, दिखाएंगे, दिलाएंगे। अरे कुठून मास्टर प्लान बनवणार राजा? ये जो मास्टर प्लान बनाने वाले जो लोग हैं कि हम जल्द ही मास्टर प्लान बनाएंगे, किस किस चीज का बनाओगे? उसका विवरण क्यों नहीं लिखा है? विवरण लिखिए ना, क्योंकि मैं जब गई थी, राखी बनाने वाले लोग अलग से है, कुकीज बनाने वाले लोग अलग से है, चॉकलेट बिस्किट बनाने वाले लोग अलग से है, स्टेशनरी कटलरी बनाने वाले लोग है, टिश्यू पेपर से लेकर यूज एंड थ्रो की प्लेट और कप बनाने वाले लोग अलग है, पर्स बनाने वाले लोग है, जूते बनाने वाले लोग है, गुलाब जल की बोतलें भरने वाले लोग अलग है, सेंट बनाने वाले लोग अलग है, इसमें मटके बनाने वाले लोग अलग है, पापड़ बनाने वाले लोग अलग है। और इन सारे लोगों को देखकर मैं अचंभित रह गई कि अरे बाप रे, पापड़ बनाने वाली औरतें कहती है की ताई आम्ही पापड़ बनवतो इथे, या पापडाचं पीठ कुटावं लागतं ताई, कुटावं लागतं, हे पापडाचं पीठ कुटायचं सांगा, आम्ही कुटायला जागा देणार आहेत का हे? आणि बिल्डिंग मध्ये जर आम्ही पापडाचं पीठ कुटायचं म्हणलं तर 10 वर्षाचा आज बिल्डिंग खाली आहे. पापड वाळू कुठं घालायचं त्यांनी? बघून आले मी, हवा में बात नहीं कर रही हूँ, बघून आले हे सगळं. मी म्हटलं मला समजून घेतेय, मी फक्त समजून घेतेय. त्या म्हणाल्या ताई ऐसे नाही, हे जे सांगतात ना राजकारण करू नका, राजकारण करू नका, त्या माय मावल्या माझ्या पब्लिक डोमेन मध्ये माझ्या पेज वर व्हिडिओ सगळा लाईव्ह आहे, चेक करा काय बोलतायत त्या बायका. त्या म्हणतायत ताई आम्हाला जर आमच्या म्हणण्यानुसार जर नाही केलं ना, पापडाचा पीठ कुठला तसा एक एक दलाल कुटून टाकू, आम्ही कुटून टाकू. काय पद्धतीचं घाणेरडं राजकारण करतात. काय सांगता येते कि हम सारी सुविधा, हम सुविधा दिलाएंगे. क्या सुविधा दिलाएंगे हम? तो बोल रहे हैं कि हम स्कूल, अस्पताल, बिजली, पानी, गॅस दिलाएंगे. अरे दादा, पाणी आणि गॅस तर तुला द्यावंच लागेल ना. पाणी, गॅस आणि प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाच्या फ्लॅटचं टॉयलेट हे तर तुला द्यावंच लागेल. पण पार्किंगचं काय? व्हॉट अबाउट पार्किंग? एका फ्लॅटला पार्किंग कुठे देणार तू? त्या पार्किंगचा काय विषय असेल? त्यावर काही बोललाय का? तर त्यावर काहीच नाही. ज्या काही शाळा आणि हॉस्पिटल मध्ये असतील ते गव्हर्नमेंटचे असतील की अदानीचे असतील? अदानी आधी लालूच दाखवेल, जशी आम्हाला जिओची लालूच दाखवली होती. करलो दुनिया मुठ्ठी में. आपल्याला बरं वाटलं 93च्या सिरीजचा मोबाईल वापरायला. तो म्हटला फुकट आहे घ्या, फुकट आहे घ्या. मग आपल्यातल्याच काही दलालांनी बीएसएनएल बंद पाडला. म्हणाले बीएसएनएल ची रेंज येत नाही, हॅलो 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 आवाज गायब होतोय. मग कुणीतरी म्हणायचा जिओ घ्या, जिओ घ्या, रेंज आहे, जिओ घ्या, रेंज आहे. मग आम्ही जिओ घेतला. जिओने आम्हाला करलो दुनिया मुठ्ठी में सांगितलं. पर डे 1.5 GB डाटा फ्री दिला सुरुवातीला. और पर डे 1.5 GB डाटा के चक्कर में खाने को आटा नहीं मिलेगा, ये हम भूल गए, विसरलो आम्ही ते. 1 साल तक उसने हमें फ्री में डाटा दिया और आने वाली जनरेशन का आटा छीन लिया. त्यांनी आम्हाला फ्री डाटा दिला आणि आता काय केलं? ही देखा था हमने, बडगा नहीं देखा था. आता बडगा हा आहे की आता 1 महिन्यासाठी नाही रिचार्ज, 28 डेज ला कट होते. सांगताना 3 महिने म्हणते आणि 84 दिवसाला कट होते. ह्या जिओ, ह्या हाऊसफुल, या सगळ्यांवरती ते बोलत नाही. मुळात इथे मिळणाऱ्या शाळा, त्या शाळांचं शिक्षण काय असेल, त्या शिक्षणाचा दर्जा काय असेल ते आम्हाला सांगा. जे मगाशी जे म्हणाले ना माझे आमदार बाबूराव माने की महाराष्ट्र अशा पद्धतीने तिकडे डेव्हलपमेंट करताय, इथं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच का डेव्हलप करत नाही? हे डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला अदानीलाच का द्यायचंय? महाराष्ट्र गव्हर्नमेंटला डेव्हलप करू द्या ना ही जागा. महाराष्ट्र गव्हर्नमेंट ठरवून घेईल काय ते. अदानीला का देता तुम्ही? आणि त्यातही तुम्ही ज्या काही पद्धतीने ह्या सगळ्या डेव्हलपमेंट करताय, शाळांचा दर्जा, जे मी सबंध राज्यभर फिरते राजे हो, गेले 32 दिवस झाले 24/7 मी महाराष्ट्रभर फिरते. ही आजची माझी 13वी लोकसभा आहे.
तब्बल 38 विधानसभा फिरून आले मी आणि 1138 जिल्हा परिषदेच्या सर्कलच्या गावांमधून फिरले आणि त्या प्रत्येक गावांमधून शाळांची अवस्था काय ती बघितली आहे. काय परिस्थिती आहे शाळांमधून. एकाही गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये आमदार खासदाराचं पोरग शिकत नाही. झेडपी किंवा नगर परिषदेच्या शाळेत एकाही गव्हर्नमेंट झेडपी नगर परिषदेच्या शाळेमध्ये नगराध्यक्षाचे किंवा महापौराचे किंवा जिल्हा परिषद अध्यक्षांचे पोरग शिकत नाही. एकाही झेडपी गव्हर्नमेंटच्या शाळेमधून नगरसेवकाचे लेकरू शिकत नाही. हे तर सोडा, त्या शाळेत शिकवणारा जो शिक्षक आहे त्याचं लेकरू पण त्या शाळेत शिकत नाही. याचा अर्थ असा आहे की त्या शाळातील शैक्षणिक दर्जा खालावला आहे. मग आमच्या लेकरांच्या क्वालिटी एज्युकेशनचं काय. हे जे दलाल आहेत, जे बॅनर लावणारे आहेत, या बॅनर लावणाऱ्या दलालांनी आम्हाला एकदा सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या डेव्हलपमेंट मध्ये आम्हाला शाळा देऊ म्हणताय, या शाळांमधून दिलं जाणारं क्वालिटी एज्युकेशन काय असेल. आम्हाला तुमची अधिकची दलाली नको आहे, पण ज्या पद्धतीचं ज्या क्वालिटीचं एक शिक्षण अदानी अंबानी ललवानी मालपानी छल्लानी उदडा यांच्या लेकरांना मिळतं, त्या पद्धतीचं त्या क्वालिटीचं शिक्षण धारावीच्या लेकरांना मिळणार का. ते आमच्यासाठी जास्त गरजेचं आहे. तर त्यावर ते बोलतच नाही, त्यावर ते चकार शब्द काढत नाही. दादा हो, या सगळ्यांमध्ये ते म्हणतात, आपण सांगतोय की अरे तुम्ही मास्टर प्लॅन का बनवला नाही, का जाहीर केला नाही. तर ते म्हणतात हम जल्द ही दिखाएंगे मास्टर प्लॅन. आम्ही पात्र लोकांना देऊ. पात्र म्हणताना ते अजून एक मी सांगितलं पाहिजे तुम्हाला, व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट. आपल्याकडे जे व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट म्हणजे काय की सगळ्या सुविधा ज्या प्रोजेक्ट मध्ये दिल्या जातात, विकासकाला सगळ्या सुविधा मिळतात. असा व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट जो होता तो याच्या आधी MUTP चा प्रोजेक्ट होता, मुंबई अर्बन टाउन प्लॅनिंगचा प्रोजेक्ट. आणि त्याच्यानंतरचा असा प्रोजेक्ट अदानीला जेव्हा दिला जातोय, अदानीच्या या प्रोजेक्ट मध्ये जसं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की जर धारावीच्या लोकांना धारावीतच तुम्ही घरं दिली तर एक वेळ ठीक आहे, पण धारावीच्या लोकांना जर तुम्ही कुठेतरी डम्पिंग ग्राउंडला, मिठागरांकडे, मुलुंड सारख्या ठिकाणी इकडे तिकडे शिफ्ट कराल तर कसे होईल. मी ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत त्या लोकांशी बोलत होते, तेव्हा एक मायमाऊली सांगत होती, म्हणजे तिला बोलताना एकदम ती बिचारी अशी इमोशनल झाली. ती म्हणायला लागली, आणि कुठे जायचंय म्हणली, आम्ही काय करणार आहेत आम्ही. अहो आमची लेकरं इथंच शिकतात, इथंच आमची पोरं इथं काम धंदा करतात, इथंच शाळेत जातात, इथं आमचा दवाखाना आहे, आमचं प्रार्थना घर इथं आहे. मेलं तर आमचे नातेवाईक इथं पुरले झालेले आहेत. आमच्या नातेवाईकांपासून लांब ठिकाणी आम्हाला कशाला जायला नेलं. लोकांच्या इमोशनल अटॅचमेंट आहे, पण त्या इमोशनल अटॅचमेंट वरही अदानीचे हे सगळे जे भाटगिरी करणारे जे स्तुती पाठक आहेत ते बोलायला तयार नाही. राजे होते, हे सगळं जे चाललंय हे धारावीकरांसाठी चाललंय. पोट तुमचं दुखतंय, औषध तुम्हाला घ्यावं लागेल. जर धारावीकरांना असं वाटतंय की आपले अधिकार हिरावले जात आहेत, तर अधिकारांची लढाई तुम्हाला लढावी लागेल. मी मध्ये हे जे सर्वेचं बोलतायत ना, या सर्वे बद्दल आम्ही विचारलं. माझ्यासोबत कॅमेरा होता लाईव्हचा. कॅमेरा बघून ती माणसं स्केअर झाली आणि बोले नाही गेले. मी म्हटलं या कॅमेराला काही घाबरू नका, हवं तर तुम्ही कॅमेरा सांगा, मी कॅमेरा बंद करायला सांगते. तर ते म्हणाले वैसे नहीं ताई, ये लोग सर्वे बोलकर नहीं आ रहे हैं, ये लोग अलग अलग काम बोलकर आते हैं. कभी बोलते हैं अस्पताल के लिए आए हैं, कभी बोलते हैं पॉपुलेशन के लिए आए हैं, कभी बोलते हैं कुछ और चीज है, और हमारी इंफॉर्मेशन निकालते हैं. माहिती घेताना फसवाफसवी करून माहिती घेतात आणि म्हणून आम्ही आलेल्या लोकांशी आता बोलतही नाही. म्हणजे यांची सर्वे करण्याची प्रक्रिया सुद्धा अजिबात पारदर्शक नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर इथली स्मॉल स्केल इंडस्ट्री वाचवायची असेल, 650 एकरचा हा एरिया असा धारावीकरांचा अदानीच्या घशात जाऊ द्यायचा नसेल,
कारण भाटगिरी करणाऱ्यांना कदाचित आलिशान 1-2 हजार स्क्वेअर फीटचे फ्लॅट मिळतील. भाटगिरी करणाऱ्यांना कदाचित थोडेफार त्याच्यातले कट ऑफ मिळतील. परंतु गोरगरिबांची जागा मात्र हिरावली जाईल. या सगळ्या परिस्थितीत पक्षीय राजकारणापेक्षा सुद्धा फक्त आणि फक्त धारावीकरांचे प्रश्न समजून घेण्यासाठी म्हणून मी माझ्या परीने आज दिवसभर जो धारावीत वेळ घालवला आणि त्यानंतर मला ज्या गोष्टी अर्थात TDR GST या सगळ्या त्याच्यात अजून एक की आम्ही 5 वर्षासाठीची GST परिपूर्ती देऊ. कोण तुम्ही? अदानी का ठरवेल की आमच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या उद्योगधंद्याचा 5 वर्षाचा GST देऊ म्हणून आणि 5 वर्षाच्या पुढचा देणार नाही? हा अधिकार अदानीला का मिळावा? आणि वरून जर हे सगळे अधिकार अदानीकडे असतील की आम्ही करत असलेल्या उद्योगाचा टॅक्स किती ठरवायचा, किती वर्षांनी द्यायचा, काय करायचं काय नाही, त्या लेकरांच्या शाळेचं, दवाखान्याचं, मरण मातीचं जर सगळं अदानी ठरवणार असेल तर आम्ही तिथल्या घराचे मालक तरी कसे असू? म्हणजे आम्हाला किराडरट करताय तुम्ही. अशा सगळ्या परिस्थितीत एक मोठी लढाई उभी करावी लागेल. राजे हो, ही मोठी लढाई उभी करताना ज्यांना इलेक्शनला फंडिंग मिळतंय आणि ज्यांना वन नेशन वन इलेक्शनचा अजेंडा राबवण्यासाठी अदानी दोन्ही हातांनी लुटून देत आहे ते आमचे मोदी बाबा आणि मोदी बाबांचे सगळे बाकीचे शिलेदार हे इथल्या सगळ्याच गोरगरिबांना पिळून खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही ठरवायचंय की हे शोषण होऊ द्यायचं की नाही. मी कितीही बोलले किंवा ही सगळी माणसं कितीही बोलली याने काहीच फरक पडत नाही. जो विक्टिम आहे, ज्याच्यावर अन्याय होतोय, ज्याचं शोषण होतंय, तो जोपर्यंत ठरवत नाही की होय मला लढायचंय आणि मला या सगळ्या भांडवलदारांच्या विरोधात लढायचंय, तोपर्यंत हा लढा सर्वंकष उभा राहू शकत नाही. हा लढा सर्वंकष उभा करण्यासाठी मला जे शक्य आहे आणि हो अजून एक बरं का, म्हणजे वर्षाताई बोलल्या तर भाजपवाले म्हणतील वर्षाताईचं काय हो, इकडे निवडणूक लढायची आहे, ते खोडून काढू शकतात, परसेप्शन तयार करू शकतात. मी इथून निवडणूक लढवणारी नाहीये, महाराष्ट्रात निवडणूक लढवणारी नाहीये. मी काही इथे प्रचारासाठी आलेली नाहीये. मी चळवळीतनं आलेली पोरगी आहे. गेली 15-20 वर्ष आहेर वर्गाच्या विरोधात नाहिरे वर्गाची लढाई लढत आली आहे. इथल्या भांडवली व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटून 20 वर्ष ठामपणे उभी आहे. त्यामुळे ही माझी नैतिक जबाबदारी आहे की धारावीकरांच्या प्रश्नासोबत फक्त या एका सभेपुरती, या एका भाषणापुरती नाही, तर पुढच्या लॉंग टर्मच्या लढाईसाठी पूर्ण वेळ तुमच्या सोबत असणं, तुमच्या बरोबरीनं असणं ही सुषमा अंधारेची नैतिक वैयक्तिक सगळ्या अर्थाने जबाबदारी असेल. राजे हो, यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा काही संबंध नाही, पण तरी सुद्धा काही खबरे असतात असे मोबाईल वगैरे घेऊन बसले, ते खरेच 30-60च्या अपेक्षेतले असतात. तुम्हाला माहितीये का राहुल शेठ काय झालं ते बघा. तर असे काही खबरे जे मोबाईल घेऊन बसलेले 30-60च्या अपेक्षेने बसलेले, अशा सगळ्यांच्या जर भावना दुखावल्या असतील, वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, चुकून माकून भावना दुखावल्या गेल्या असतील, तर अशा सगळ्या लीडर नाही डीलरची, त्यांच्या दलालांची, त्यांच्या भटकुल्यांची, त्यांची भाटगिरी करणाऱ्यांची आणि त्यांच्या खबऱ्यांची यापैकी एकाचीही माफी अजिबात मागणार नाही. मला असंच बोलायचं होतं, माझं हेच म्हणणं होतं. मी अशीच बोलते आणि मी अशीच बोलत राहीन. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.